बंटीनं काढली गाडी स्टँडवर जायला. मला म्हणला चल. निघालो आम्ही दोघं गाडीवर बसून. यात्रेचे दुकान यायला लागल्यामुळं पेटत रस्ताच बंद झाला. काढला पर्याय मार्ग शाळेपासून तिथनं वर गेलो शाही चौकात. स्टँडकडे जाताना इथे जिलेबीची हे जे हॉटेल चालू झालेली याला. स्टँडवर जाऊन गाडी लावतोय तेव्हा रिक्षात दिसलं बसलेलं प्लेअर. तिथे गेल्या गेल्या बिजी लागला हसायला. तेवढ्यात ह्या दोघांनी घेतलं बोलवून. हे म्हणलं तू त्या दिवशी गेलता मस्त बघायला, ते आम्हाला दाखवणार. दुसऱ्या सेकंदाला ह्यांना म्हणलं चला आणतो दाखवून तुम्हाला, काय अडचण आहे तेव्हा, हाय मला माहिती. आणले गाडी आंबलेवाडीकडं. स्टँडवरनं किती 1-1.5 किलोमीटरचा रस्ता. माळानं आणलं गाडी. 2-4 मिनिटात तर पोचलो डायरेक्ट जाग्यावर. आलो राधापाशी गाडी. म्हणलं कुठं आहे, त्यांना म्हणलं थांबा बॅनर बघा. बॅनरवरची माहिती दाखवून त्यांना आणलं. हे तशी अडात चालला राधाचा आराम. गेलो आतमध्ये, बघा राधा कशी बसली. गोंजारलं राधाला वायच. म्हणलं उठ. राधा काय किती उशीर उठनाच. तोपर्यंत चिटा गेला उठवाय. उठली लगेच. उठून बघा कसा रोबाब आहे राधाचा. राधामुळे यावर्षी मलवडीत कृषी प्रदर्शन भरतंय. राधाने जागतिक विक्रम नोंदवलाय तिच्या नावावर स्वतःच्या. गाड्यानं काढली तिथनं गाडी. म्हणला आता चल. त्याला म्हणलं थांब तुला राधाची आई दाखवतो. त्यांच्या गोट्यात बी बरीच जनावर आहे ती, पण ही राधाची आहे. तिथनं काढली गाडी. आलो स्टँडवर. तिथनं गाडी गेला. नंबर आलाय का बघाय, पण नंबर काय आला नव्हता. म्हणला चला चहा पाण्याचं नियोजन करतो. गेलो हॉटेलात. बघितलं नवनाचं नियोजन काय चाललंय. दिली चहाला ऑर्डर. आला चहा पण. आमचं तर इथं सारखं चहाचं नियोजन असतं. तुम्हाला मलवडीच्या दीपराज हॉटेलचा चहा कसा वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. चहा पेत पेत चिटाची नजर गेली फिस्टँकडं. रोह्याला म्हणलं मला फिस्टँग मासाच खायचा आहे. मला म्हणलं तिथं ओलीशी नाही ती बुकलायची, लय मारतेली. त्यांना म्हणलं द्यायचे याचं पैसे चला बाहेर पडते रिक्षात बसू. तेवढ्यात झाले तुषारची भेट. तुषारला म्हणलं काय चाललंय लग्नाचं नियोजन कसं काय. तुषारला आजला. तिथनं पोरांना म्हणलं चला मला घरी सोडा. मग आलो घरी. सहजासहजी काढला व्हिडिओ आपलं. म्हणलं बघा कसं वाटलं तुम्हाला. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.